नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर तुमची पूर्णपणे आता प्रतीक्षा संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकला असून आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9+10 हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात आनंदाचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं की अनेक शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेची तीव्र प्रतीक्षा करत होते। आता अशा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपणार आहे, त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता शेतकऱ्यांनी करू नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे जाहीर केला आहे। त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत फक्त तुम्हाला असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, परंतु प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर तुमच्या खात्यावरती आजपर्यंत 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झालेला नाही। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की जे शेतकरी बांधव पात्र असतील, जे शेतकरी बांधव ही 3 कामे पूर्ण करतील, असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9+10 हप्ता म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर रक्कम या ठिकाणी जमा होणार आणि शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आज म्हणजेच की पुढील काही 2 ते 3 तासांमध्ये या म्हणजेच की 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता सोडणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस या ठिकाणी 10वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ हा असणार आहे। त्यामुळे नक्कीच 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो, A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या 19 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज पुढील 2 ते 3 तासामध्ये नेमकी कोणत्या 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार आहे। त्यामध्ये जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आले असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुम्ही फक्त प्रतीक्षा करत होता, आता ती तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। राज्य सरकारने तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय हा घेतला आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास इतका विलंब केला, मग लगेच राज्य सरकार 10वा हप्ता सुद्धा आमच्या खात्यावरती देणार का? तर होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9+10 हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। परंतु राज्य सरकारने हे देखील स्पष्टपणे सांगितलंय की जे शेतकरी बांधव पात्र असतील आणि ज्या शेतकरी बांधवांचं म्हणजेच की या 19 जिल्ह्यातील नाव येईल असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज या ठिकाणी वितरण होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतंय का? आणि जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काही महत्त्वाची कामे देखील करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत। ती जर का कामे तुमची पूर्ण असतील तरच तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, अन्यथा तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला शेतकरी बांधवांनो, हे जाणून घेऊया कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9+10 हप्ता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा रखडलेल्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमकी कोणत्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार, यामध्ये नेमकी काही अट लावण्यामध्ये आलेली आहे का? आता सरसकट पैसे वाटप होणार की काय होणार, कशा प्रकारे होणार, आता हे सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो तुम्हाला 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि जर का शेतकरी बांधवांनो या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे जाहीर केलंय की शेतकरी बांधव सरकारवरती तीव्र नाराज झाले होते आणि आता ती नाराजी दूर करण्यासाठी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 2 हप्ते म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता आणि त्या
सोबत शेतकरी बांधवांनो राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे। तुम्हाला सुद्धा माहितच असेल की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा मागील काही दिवसांपूर्वी जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे रखडल्यामुळे शेतकरी बांधवांनो राज्य सरकारला आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता देण्याची वेळ आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे जाहीर केलंय की आता आम्ही पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता म्हणजेच की 4,000 रुपये रक्कम ही जमा करणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की लक्ष देऊन पाहत चला। तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेली आहेत, त्यासोबत कोणत्या 19 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे, त्या 19 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। आणि जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या 19 जिल्ह्यामध्ये आलं तर शेतकरी बांधवांनो पुढील 1 ते 2 तासामध्येच तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत, तुम्हाला तर माहितच आहे डीबीटी एक अशी प्रणाली आहे सरकारने एकदा जर का सुरू केली तर तुमच्या खात्यावरती यायला काय पैसे 1 ते 2 तास काय लागत नाही, फक्त 35 ते 30 मिनिटं या ठिकाणी लागतात आणि एवढ्या मिनिटांमध्येच बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप देखील होतं, हे तर तुम्हाला माहितच आहे। आता त्याच प्रणालीचा वापर करून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो म्हणजेच की आज या 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे तुम्हाला नक्कीच चेक करायचं आहे। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। तुम्हाला मग काय कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची अजिबात गरज देखील पडणार नाही, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत हे जाणून घेऊया। त्यानंतर लगेच आपण 2 ते 3 मिनिटांमध्येच पुढे 19 जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत, त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की पाहत चला। तर आता पहा, ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झाले असतील, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले असतील, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, जर का तुमच्या खात्यावरती जमा झालेला असेल तर तुम्ही नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। तसेच तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे जर का मागील हप्ते म्हणजेच की आताच काही दिवसांपूर्वी 23वा हप्ता जमा झालाय, 23वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालेला असेल तर तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो तुमच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेचं यामध्ये काय, तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगतो की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी योजना ही सुरू केलेली आहे। आणि पीएम किसान योजनेचा ज्या शेतकरी बांधवांना लाभ मिळतो अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो, हे देखील लक्षात ठेवा। त्यामुळे तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। तर आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचे कामे सांगतो, ते तुमचे कामे पूर्ण आहेत का हे एकदा नक्की चेक करा। तर आता पहा, नंबर 1 वरती म्हणजेच की काम आहे तुमचं फार्मर आयडी कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ बनवून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढून घेतील असे शेतकरी बांधव पात्र होणार आहेत। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। आणि अद्याप देखील ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही असे शेतकरी बांधव सरासरी अपात्र होणार आहेत, हे देखील लक्षात ठेवा। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का फार्मर आयडी कार्ड नसेल तर जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही फार्मर आयडी कार्ड बनवून घेऊ शकता। तर आता त्यानंतर नंबर 2 वरती शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं काम असणार आहे, ते म्हणजेच की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक पासबुकशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। जर का तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक पासबुकशी लिंक नसेल तर हे तातडीने पूर्ण करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव तातडीने पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुमचं म्हणजेच की आधार कार्ड हे बँक पासबुकशी लिंक नसेल तर हे तात्काळ पूर्ण करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव लवकरात लवकर पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे। जे शेतकरी बांधव पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव वंचित सुद्धा राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं तिसरं काम आहे ई केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे। जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर ही लवकरात लवकर करून घ्यायची आहे। आणि जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव
नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी आणि 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी पात्र असणार आहेत, म्हणजेच की एकूण 4000 रुपयांसाठी. तर आता शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार हे तर समजलंच असेल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होते. कोणत्या 19 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून आलेली आहे. कोणत्या 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुढील 1 ते 2 तासामध्ये रक्कम जमा होणार आहे. त्या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले का हे एकदा नक्की चेक करा. तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे लातूर. लातूर मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, लातूर मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. लातूर मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे नमो शेतकरी योजनेचे 2 हप्त्यांचे 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो कोल्हापूर. कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. जर का कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, कोल्हापूर मधील शेतकरी असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये प्लस 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव जालन्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये. जळगाव जालना मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड. पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. होय, अखेर आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय हा राज्य सरकारचा झालेला आहे. पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील आता सर्व शेतकरी बांधवांसाठी काळजी किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सांगली, सिंधुदुर्ग, सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता अजिबात करू नका. त्यानंतर पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुणे, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर, अकोला मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, छत्रपती मधील सुद्धा कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, तर तुम्ही सुद्धा आता काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो पूर्णपणे जमा होणार आहे. त्यानंतर अमरावती, बीड मधील शेतकरी असाल, अमरावती, बीड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता अमरावती, बीड मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. अमरावती, बीड मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. बुलढाणा मधील शेतकरी असाल, भंडारा मधील असाल किंवा चंद्रपूर मधील असाल, तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील जर शेतकरी असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकर जमा होणार आहे.